विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि प्रत्येक पक्षाकडून प्रचारासाठी खरं तर आतापासूनच वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या राबवल्या जात आहेत। सध्या पुण्यातल्या गुडलक चौकामध्ये आपण पाहतोय की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भला मोठा बॅनर जो आहे तो लावलेला आहे आणि बॅनरवरती जर आपण आशय पाहिला तर सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री कॉमन मॅन एकनाथ शिंदे असा आशय जो आहे तो या बॅनरवरती पाहायला मिळतोय। राज्यभरामध्ये ठिकठिकाणी खरं तर शिंदे गटाकडून आतापासून प्रचाराची सुरुवात जी आहे ती झालेली पाहायला मिळते। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ब्रँडिंग जे आहे ते त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून केलं जातं आणि आपण पाहतोय की किरण साळी यांच्याकडून हा बॅनर जो आहे तो पुण्यातल्या गुडलक चौकामध्ये या ठिकाणी लावलेला आहे। आपण पाहतोय की बॅनरवरती आशय आहे तो म्हणजे दिवस रात्र काम करणारा मुख्यमंत्री। आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले निर्णय, त्याचबरोबर मुख्यमंत्री यांचा 2.5 वर्षाचा राहिलेला कार्यकाळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आपण पाहतोय की शिंदे गटाच्याच पदाधिकाऱ्यांकडून सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री कॉमन मॅन म्हणून हे पोस्टर जे आहेत ते पुणे शहरामध्ये झळकलेले पाहायला मिळतात। पुण्यातल्या गुडलक चौकामध्ये हा भला मोठा बॅनर जो आहे तो येणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेताना पाहायला मिळतोय आणि मुख्यमंत्र्यांचा हा फोटो, त्याचबरोबर बॅनरवरती लिहिलेला कॉमन मॅन म्हणून केलेला उल्लेख, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिंदे गटाकडूनच मुख्यमंत्र्यांचं ब्रँडिंग जे आहे ते केलं जाते अशा पद्धतीची चर्चा आहे। मात्र पुण्यामध्ये लावलेल्या गुडलक चौकामधल्या भल्या मोठ्या बॅनरनं प्रत्येकाचं लक्ष जे आहे ते वेधून घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।